पण त्यांचा असाही आरोप होतो की ते त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय तुम्ही घेतायत. असं एकही उदाहरण जर त्यांनी दाखवलं सिद्ध करून की त्यांनी आणलेल्या निधीवर मी आयत्या पिठावर जर रेगोट्या वाढल्याचं एकही उदाहरण दाखवलं तर मी राजकारण सोडून देईन. मी परत जिंदगीत राजकारणामध्ये येणार सुद्धा नाही. एक उदाहरण त्यांनी दाखवावं. कागदपत्र कुठंतरी मागच्या तारखेचे बनवायचे, कुठंतरी आम्ही ती मागणी केली म्हणे. तुम्ही पैसे आणले ना, आज भोजापूर चारीला त्यांनी जे पैसे आणले 40 कोटी रुपये, मी त्याच्यात श्रेयवाद नाही घेतला. 10 कोटी रुपये त्यांनी संगमनेर नगरपालिकेच्या रस्त्यांसाठी निधी आणला. अर्थात त्या निधीमध्ये 1 रुपया अजून आलेला नाही. निवडणूक जाहीर होण्याच्या आधी 1 दिवस तो निधी झाल्याचं बोर्ड लागले सगळीकडं. मी त्याचा श्रेयवाद नाही घेतला. मी त्याच्यात मी असं नाही बोललो का हा निधी मी आणलेला आहे. जो निधी तुम्ही आणलाय तो तुम्ही आणलाय, जो निधी आम्ही आणलाय तो आम्ही आणलाय. त्याच्या श्रेयवादाचं काही कारण असायचं काही कारण नाही. एकदम स्पष्ट भूमिका आमची त्याच्या बाबतीमध्ये आहे. त्याच्यामुळे अजिबात त्याच्यामध्ये कुठंही माझ्या मनामध्ये किंतु परंतु शंका नाही. आणि मी दुसऱ्याचं श्रेय घेण्याचं काही कारण नाही. किंबहुना मी श्रेय देणाऱ्यातला आहे. मी आता तुम्हाला तुमच्याच इंटरव्ह्यू सांगितलं, भोजापूरला त्यांनी 40 कोटी रुपये आणले, मी त्यांना श्रेय देतो त्याचं. म्हणजे विखे पाटील साहेबांनी आणलेले असतील तरी मी यांना पण श्रेय देतो. त्याच्यात काही मला वाईट वाटण्याचं काही कारण नाही.